एज्युकेशन नेटवर्क यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो नमस्कार। आरमोरी पंचायत समिती अंतर्गत समूह साधन केंद्र वर्धा व पिसे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दिनांक 28 जुलै 2026 रोजी किसान विद्यालय वर्धा येथे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली। या शिक्षण परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय दीपकजी देवतळे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आरमोरी हे विराजमान होते। कार्यक्रमाला आयोजक केंद्रप्रमुख माननीय सुनील मेश्राम सर, किसान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमोल बोबाटे सर, श्री रवींद्र खेवले सर तसेच विविध शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षण परिषदेचे आयोजक माननीय सुनील मेश्राम सर केंद्रप्रमुख यांनी प्रास्ताविकेतून शिक्षण परिषदेचा उद्देश स्पष्ट केला। बदलत्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षकांनी सतत अध्ययनशील राहून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी केंद्रित आणि परिणामकारक अध्यापन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। विशेष अतिथी म्हणून लाभलेले माननीय अमोल बोबाटे सर मुख्याध्यापक यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले, शिक्षणातील बदलत्या प्रवाहाशी शिक्षकांनी स्वतःला जोडून घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे। श्री खेवले सर यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की गुणवत्तापूर्ण अध्यापन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती स्वीकारून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दीपकजी देवतळे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आरमोरी यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून अत्यंत मोलाचे विचार मांडले। ते म्हणाले की बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन होणे ही काळाची गरज आहे। शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणारे प्रभावी माध्यम आहे। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। त्यांनी पुढे सांगितले की मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार RTE अधिनियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे। त्यामुळे शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याला निपुण बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत। आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी 100% निपुण झाला पाहिजे हेच आपले अंतिम ध्येय असले पाहिजे। यासोबतच त्यांनी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करण्यासाठी शिक्षकांनी नियोजनबद्ध तयारी करून घ्यावी असे आवाहन केले। विद्यार्थ्यांचा गुणवत्ता वृद्धीसाठी शिक्षकांनी नवोपक्रम, नियमित मूल्यमापन, अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्यापन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यावर भर द्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले। यावर्षी प्रथमच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या माध्यमातून शिक्षण परिषदेपूर्वी सर्व शिक्षकांची ऑनलाईन पूर्वचाचणी प्री टेस्ट मोबाईलद्वारे घेण्यात आली। या अभिनव उपक्रमात केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवली। यानंतर पहिली तासिका शाळा पूर्व तयारी, विद्याप्रवेश मार्गदर्शन व आढावा ही तासिका घेतली कुमारी कल्पना आडे मॅडम यांनी। त्यानंतर दुसरी तासिका होती सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी व मार्गदर्शन व आढावा ही तासिका घेतली श्री विजय कन्नाके सर, मुख्याध्यापक परसवाडी टोला। यानंतर तिसरी तासिका होती ती निपुण महाराष्ट्र विश्लेषण व कृती कार्यक्रम अंमलबजावणी आणि ही तासिका घेतली कुमारी वनिता मठ्ठे मॅडम, प्राथमिक शिक्षिका, देलोडा भुज। यानंतर चौथी तासिका होती डॉक्टर जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम नोंदणी व अंमलबजावणी। याविषयी श्री हेमंतजी सुकारे, सहाय्यक शिक्षक, किसान विद्यालय वर्धा यांनी मार्गदर्शन केले। यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष मोबाईलमध्ये हा ॲप कशाप्रकारे डाउनलोड करायचा आणि कशाप्रकारे या ॲपचा वापर करायचा याविषयी त्यांनी सविस्तर अशी माहिती दिली। यानंतर सर्वांना लघु विश्रांती देण्यात आली। यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांसाठी स्वादिष्ट व उत्तम भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। भोजन व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी आयोजक केंद्रप्रमुख माननीय सुनील मेश्राम सर यांनी स्वतः स्वीकारली होती। प्रत्येक शिक्षकाला वेळेवर व समाधानकारक भोजन मिळावे, कोणालाही कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी ते स्वतः भोजनस्थळी उपस्थित राहून बारकाईने लक्ष ठेवत होते। त्यांच्या या आत्मीयतेमुळे आणि नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे सर्व शिक्षकांनी भोजनाचा आनंद घेतला।
व आयोजनाचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे संपूर्ण शिक्षण परिषदेत आपुलकीचे आणि कौटुंबिक वातावरण निर्माण झाले. यानंतर 5वी तासिका विद्यांजली पोर्टल नोंदणी यामध्ये श्री गुलाब मने सर, सहाय्यक शिक्षक कोरेगाव रांगी यांनी संपूर्ण माहिती दिली. नोंदणी कशा प्रकारे करायची, तसेच पोर्टलवर आपली माहिती कशी भरायची, प्रोफाईल अपडेट कशा प्रकारे करायचं याविषयी संपूर्ण अशी माहिती त्यांनी दिली. यानंतर 6वी तासिका पॅट एप्रिल 2026 विश्लेषण व कृती कार्यक्रम, अंमलबजावणी व पुढील कारवाई याविषयी संपूर्ण माहिती श्री शेषराव कुंभरे सर, सहाय्यक शिक्षक केंद्रशाळा वर्धा यांनी दिली. यानंतर 7वी तासिका परक सर्वेक्षण 2027 नियोजन व आराखडा याविषयी संपूर्ण माहिती श्री मंगेश दोडके सर, मुख्याध्यापक भानसी यांनी दिली. त्यानंतरची तासिका होती PGI विश्लेषण व 2026-27 पूर्वतयारी व कृती कार्यक्रम व आराखडा याची संपूर्ण माहिती श्री RB झुरी सर, शिवानी विद्यालय वर्धा यांनी दिली. यानंतर शेवटी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आराखडा तयार करणे यावर संपूर्ण मार्गदर्शन केंद्रप्रमुख श्री सुनील मेश्राम सर यांनी दिली. मित्रांनो, ही पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केवळ एक औपचारिक बैठक न ठरता शिक्षकांना नवीन दिशा, नवीन प्रेरणा आणि नवीन ऊर्जा देणारी प्रभावी व्यासपीठ ठरली. या परिषदेतून मिळालेले ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शन निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी आणि शाळांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थी निपुण, प्रत्येक शाळा गुणवत्तापूर्ण हा संकल्प मनाशी बाळगत सर्व शिक्षक नव्या उत्साहाने आपल्या शाळेकडे रवाना झाले आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचा यशस्वी समारोप झाला. या प्रभावी शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री मधुकर हांडेकर सर, विशेष शिक्षक यांनी केले, तर आभार कुमारी दीपाली गुडवेकवार यांनी मानले. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.